2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे भूकंप झाला आणि पहाटेचा शपथविधी अनुभवायला मिळाला. आणि त्यानंतरही विशेष म्हणजे पहाटेचा जो शपथविधी झाला त्यानंतर ते सरकार बनलं होतं, ज्या शपथविधीने सरकार बनलं होतं ते सरकारही 10-15 दिवसाच्या वरती चाललं नाही. आणि त्याच शपथविधीचा आज कुठेतरी धनंजय मुंडे यांनी उल्लेख केला आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जे दोन गट झाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यातली सुरुवात तिथूनच झालेली असं सांगितलं. आणि हेच बोलून धनंजय मुंडे शरद पवार यांच्याशी पुन्हा पंगा घेण्याच्या तयारीत आहेत किंवा इवाना त्यांनी शरद पवारांना पुन्हा ललकारण्याचा प्रयत्न केलाय का, हे या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धनंजय मुंडे यांनी जे शिर्डी येथे अधिवेशन चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यामध्ये भाषण करताना त्यांनी विविध विषयांवर मत मांडलं आणि त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधी वेळेस जे अजित पवारांना पुढं करण्यात आलं होतं, शरद पवारांनी अजित पवारांनीही भरपूर वेळेस सांगितलं की शरद पवार यांना माहीत होतं की मी शपथविधी घेणार आहे, मी त्यांच्यासोबत जाणार आहे भाजपासोबत. मग यावरनं जे काही स्टेटमेंट त्यावेळेस घडलं आणि आज धनंजय मुंडे जे स्टेटमेंट करताय त्यामध्ये ते एकच सांगतायत की षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अजित पवार यांना वेगळं काढण्यासाठीच हे षडयंत्र म्हणजे शरद पवार यांनी केलेलं आहे असा इनडायरेक्ट त्यांचा टोला आहे. कारण आपण जर 2019च्या वर्षी गेलो ज्यावेळेस शपथविधी झाला होता तर शपथविधी झाल्यानंतर नॉट रिचेबल मध्ये म्हणजे जे अजित पवार यांच्यासोबत काही लोक जे नॉट रिचेबल झाले होते त्यामध्ये धनंजय मुंडे हे तर नक्कीच होते आणि प्रथम स्थानी होते. कारण त्यावेळेस आपण जर मीडिया कव्हरेज पूर्ण हे बघितलं तर धनंजय मुंडे हे अजित पवार यांना समर्थन करत होते हे त्यावेळेसही कळालं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे विविध जे प्रकरणांमध्ये अडकले होते त्यावेळेस शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीने त्यांना मदतही केली होती. आणि त्यानंतर आज ते मेळाव्यामध्ये अजित पवारांकडनं बोलून त्यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. दोन गोष्टी आहेत हे जे घडलंय त्यावरती आपण एक वेगळ्या अँगलने बघतोय. धनंजय मुंडे आज या ज्या परिस्थितीत आहेत त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे लयास जाण्याच्याही मार्गावर ते आहेत. कारण त्यांना पालकमंत्रीपदही मिळालेलं नाहीये. कॅबिनेट मंत्रीपद वाल्मिक कराड यांना आरोप सिद्ध होण्याच्या आधी मिळालं होतं. सो त्यांच्या पदावरतीही टांगती तलवार आहे. सो हे सर्व चालू असताना ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सहभागी झाले नाहीत कारण पालकमंत्रीपद रात्री जाहीर होणार होतं. आणि त्याच्या आधीच ते परळीतही गेले होते. परळीत त्यांनी जनता दरबार घेतला. वाल्मिक कराड जिथं घ्यायचा ज्या ऑफिसमध्ये तिथंच त्यांनी जनता दरबारही घेतला. आणि पालकमंत्रीपद घोषित झाल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी शिर्डी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एंट्री घेतली. आणि तिथं बोलताना त्यांनी जे स्टेटमेंट केलं कारण त्याच स्टेटमेंटवरती त्यांची पुढची राजकीय कारकीर्द त्यांचे थॉट्स पक्षाविषयी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही खुश करण्याचं कुठेतरी आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचे प्रयत्न दिसले. त्याच प्रयत्नाचा एक कुठेतरी भाग म्हणून हे स्टेटमेंट आलेलं आहे की काय अशी ही चर्चा आता सुरू होते. आणि मलाही तसंच वाटतंय कारण त्यांचा प्रयत्न असा आहे की अजित पवार यांच्यावरही दबाव वाढतोय आणि अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जे दोन निर्णय घेतले ते धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी हे चितपट करण्यासाठी ठरलेले आहेत. जी बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त केली आणि त्यानंतर पालकमंत्रीपद स्वतः अजित पवारांकडे ठेवलं. आता अजित पवारांकडे पालकमंत्रीपद आहे तर थोडक्यातच धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड आता आतमध्ये असल्यामुळे उद्या त्यांना शिक्षाही झाली तर आपलं राजकीय अस्तित्व चालू ठेवण्यासाठी त्यांना अजित पवार यांना कुठेतरी पक्ष नेतृत्वाला आपल्यावरचा विश्वास जो आहे तसाच ठेवण्यासाठी त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. कारण शरद पवार यांनी आणि अजित पवार हे दोघं वरिष्ठ होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणतायत की मी अजित पवारांना सांगितलंही होतं की तुमच्या विरुद्ध षडयंत्र आहे, तुम्ही नका जाऊ पहाटेच्या विधीला. आणि ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला तर आज धनंजय मुंडेच ऑलरेडी नॉट रिचेबलमध्ये होते. सो ह्या गोष्टी कुठेतरी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आता आपल्याला मागच्या 2 महिन्यापासून बघतोय घरात एकोपा वाढतोय आणि त्यात धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना खुश करण्यासाठी हे असं स्टेटमेंट केलेलं आहे. आणि त्यात अजित पवार यांनाही भुरळ पडली असं वाटतंय कारण अजित पवार यांनी लगेच म्हणजे त्यांचं जे लास्टचं भाषण झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे
याने आता ज्या चक्र फिरत होती, जे वादळ उठलं होतं त्याला शांत केलेलं आहे. परंतु हे असे स्टेटमेंट करून कुठेतरी अजित पवारांची नाराजी दूर करण्याचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी गदगद आहे त्याला दूर करण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न आहे. आणि आपणही अजून महाराष्ट्राचा नेता आहे, म्हणजे महाराष्ट्र लेवलचा आपण अजूनही राष्ट्रवादीत कार्यरत आहोत असं दाखवून देण्यासाठी त्यांनी कुठेतरी हे स्टेटमेंट यूज केलेलं आहे असं वाटतंय. कारण आरोप माझ्यावरती एकही केलेला सिद्ध करावा असं त्यांनी मीडियालाही ब्रीफ करताना सांगितलं. परंतु एकच आहे की तुम्ही मंत्री असताना जे आरोप होत आहे त्याची चौकशी व्यवस्थित पारदर्शी होते की नाही हेच कसं सामान्य जनतेला आणि ज्याला प्रूव्ह करायचंय त्याला कळणार. कारण शेवटी जे अन्याय होतोय, जिथं न्याय देण्याच्यासाठी जे लोक आहेत, म्हणजे जे झगडतायत, ज्यांनी हा मुद्दा उचलून धरलाय, ते वाल्मिक कराड हे तुमच्याच जवळचे होते आणि त्यात तुमच्यापर्यंत डायरेक्टली लिंक येणार नाही येणार माहीत नाही. परंतु गोष्टी ह्या सबुरीने घेण्याची गरज होती. धनंजय मुंडे यांनी आज जे केलंय, जे स्टेटमेंट केलंय त्यावरती शरद पवार आणि म्हणजे जे शरद पवार गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कसा रिॲक्ट करतो तेही बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण रोहित पवार जे शरद पवार गटाचे आहेत त्यांनी धनंजय मुंडेंवरती पालकमंत्री पदावरनं हे केली होती, टीका केली होती. परंतु एवढी जी परिस्थिती बघितली याच्यावरनं असंच वाटतंय की धनंजय मुंडे कुठेतरी आपला राजकीय दबदबा म्हणजे जो डॅमेज झालेली इमेज आहे ती सुधारवण्यासाठी ते कुठेतरी विषय चेंज करण्यासाठी हे सगळे स्टेटमेंट करतायत. 2019ची आठवण करून ते शरद पवार यांच्याशी पंगा घेतायत की काय असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या या खुलास्याबाबत? कारण 2019 ते 2024 आता 5 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि त्या गोष्टीवरती आता त्यांनी बोलणं आणि तेही आता अजित पवार शरद पवार असताना. सो ह्या गोष्टी कशा चालल्यात हे तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.